सन्माननीय राजू कांबळे. सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय महापौर साहेब व सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय सर्व सदस्य आणि प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनी. आता महापौर साहेब, कालपासून हे सगळं आपण 2026-27च्या बजेटवरती चर्चा करतोय आणि इथं आपण प्रत्येक जण आपापल्या प्रभागातील समस्या सांगतात की रस्ते, पाणी, गटर, हे ते. आमचे पण असेच म्हणजे भरपूर असे समस्या आहेत मॅडम. तर आम्हाला 500 कोटी तरतूद करा, ही आमची एक पहिली मागणी आहे. तुम्हाला सांगतो ते कशासाठी 500 कोटी का ते, त्याचं तुम्हाला विश्लेषण सांगतो. आता पाणी पुरवठा आहे. आता पाणी पुरवठा मॅडम, जो पाण्याचा जेव्हा तो पाणी जेव्हा जातं, जेव्हा सांगायला येतो तो रिक्षामध्ये, तो रिक्षावाला येऊन खोटा बोलून जातो का फक्त 24 तास पाणी येणार नाही. आणि पाणी मॅडम 4-4, 8-8 दिवस पाणी येत नाही. आणि मग अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की आता MIDCचं पाणी हे शटडाऊन आहे, चालू होईल. तर रिक्षावाला खोटा बोलून जातो आणि आम्हाला पण खोटं बोलायला लागतं लोकांशी. तर ती एक मॅडम आमची खरं खूप मोठी समस्या आहे आमच्या प्रभागामध्ये. कारण एकदा पाणी गेला 24 तासात तो येत नाही. येताना सांगून जातो 24 तासात पाणी येणार नाहीये, उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी येईल, पण तो पाणी का 3-4 दिवस येत नाही. तो एक विषय. त्याचप्रमाणे रस्ते, गटर, मीटर हे तर साहेब सगळीचकडे आहे. ती सुद्धा आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचा एक गावठाणाचा भाग आहे, झोपडपट्टीचा भाग आहे. तर तिकडे पण एकदम बिकट परिस्थिती आहे त्या बाजूला. तर त्यासाठी सुद्धा आम्ही जे 500 कोटी बोलतो ना, ते सगळं त्याच्यामध्येच येणार. आणि दुसरी आरोग्याची मॅडम, एक जर बघितलं तर आमच्याकडे सेक्टर 3 ला एक हॉस्पिटल आहे, ते महिलांचं म्हणजे बालमाता रुग्णालय. तर तिकडे मॅडम कुठला अपघात झाला, माणूस पडला, पोरगा कुठला आपला पुरुष जर पडला तर त्याला ते वाशीला पाठवतात. आणि वाशीला जाऊन परत पडला तर काय करायचं. तर मॅडम त्यासाठी पण एक आरोग्यासाठी ती एक आमची तरतूद करा. हा, ते त्याच्यातच 500 कोटी मध्ये सगळे येणार आहे. मी त्याच्यावर जास्ती ना मागणार. 500 कोटी या वर्षात जाम झाले आम्हाला. त्यानंतर मॅडम दिवाबत्तीची पण जाम खूप मोठी समस्या. अंधार पडतो. लोक सांगतात, हो साहेब तिथे किती अंधार पडलाय. आता इथं अधिकाऱ्यांना सांगतो, साहेब तिथं बल्ब हे दिवाबत्ती लावा. ते का अजून ऐकत ना, दिवाबत्ती लावत पण नाही. मग लोकांना परत मला येतात, हो साहेब तिथे किती अंधार पडलाय. आता लोकांना मॅडम असं बोलायला लागते, अरे तेवढा अंधार पडलाय तिकडे जातो कशाला, तिथे जाऊच नको ना त्या अंधारात. हे अशी बोलायची वेळ येते मॅडम. तर ती पण आमची खूप मोठी समस्या आहे. बेरोजगारीत आहेच, ते पण 500 कोटी मध्ये सगळं बेरोजगारी झाली. आणि हा मॅडम अजून एक तर पावसाळ्यामध्ये ना ते किडे येतात आमच्याकडे ऐरोलीमध्ये. नाही किडे ते अंगावर पडले तर ती खात जात नाही 12-12 तास. काय ते बस सुरवंट. तर त्याची एक फवारणी करा मॅडम. ते पण 500 कोटी मध्ये आहे ते पण. कारण मागच्या टायमाला मीच ते स्वतः पर्सनली करून घेतलं. मला 2-3 लाख रुपये खर्च झाला. नाही 5 वर्ष नाही, एका वर्षाचं बोलतोय. 26-27 पुढच्या वर्षी अजून काय. ते किड्यांचं मॅडम ते करा. आणि आपण आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ऐरोली गावामध्ये मॅडम एक मार्केट बांधलं आपण. ते मार्केट बांधून मला वाटतं काहीतरी 3-4 वर्ष झाले असतील है ना. ते अजून चालू झालं नाही मॅडम. कारण त्या मार्केटला जायला जो एक रस्ता होता गावातून, तो रस्ताच बंद आहे तिथे. आत्ताच्या आपल्या DP प्लॅन मध्ये तो रस्ता दाखवतो आता पण तिथे खूप डेब्रीज हे ते पडून तो रस्ता बंद असल्यामुळे तिथे मार्केट चालू करता येत नाही. तर ते पण आपण केलेला खर्च आहे तो पण वाया चाललाय. तर ते पण जरा चालू केला तर बरं होईल रस्ता लवकर. आणि आमच्या ठाणे बेलापूरला पटणी रोड जो येतो, तर पटणी रोडसाठी पण मॅडम एक सुशोभीकरणासाठी एक चांगलं हे करा. कारण तिकडे सगळे फॉरेनर लोक येतात बाहेर देशातून. त्यांना पण आपली वाटत मुंबई कशी एकदम भारी, एकदम जरा आपलंच नाव चांगलं होईल. आपल्याला मग भारत ये ना काय पहिला क्रमांक भेटतो काय स्वच्छ भारत. तर मॅडम बाहेर देशामध्ये आपलं नाव होईल खूप आपल्या नवी मुंबईचं. आणि तुमच्या ह्याच्यात झालं कारकिर्दीत तर आम्हाला खूप आनंद वाटेल. तर ते एक जरा करा. ते पण 500 कोटी मध्येच होईल मॅडम. आणि
दुसरी गोष्ट म्हणजे आता साहेब त्या दिवशी अशोक दादा पाटील भाऊसोड यांनी ते, मी नव्हतो तेव्हा, पण तरी ते टॅब काहीतरी देणार आहेत ना आता, तर ते खूप चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. खास करून सन्माननीय सभागृह नेते सागर नाईक साहेब यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो तुमचं. आम्हाला तुम्ही आता टॅब देणार, कारण टॅब देत तर आम्ही पण साहेब आमचा पण अभ्यास होईल जरा पटापट. अधिनियम कलम हे आम्ही पण ओपन केलं का लगेच आला कलम कुठला तरी, टॅब ठेवला आला ओपन. पुस्तकाची आम्हाला नोंद द्या तशी मनोज दादा पण बोलले की आम्ही आता वाचन करणार. मी पण केले सुरुवात आता वाचायला, थोडं थोडं वाचतोय. पण ते टॅब असं तर बरं पडेल मॅडम, कुठल्या कलमानी काय होतं आणि कुठल्या अधिनियमानी काय होतं ते, आणि काय होईल ते हा पेपरचा खर्च वाचेल फार, आपल्या यांचा पण त्रास वाचेल. हे रात्री 12-1 वाजता येतात मॅडम ते हे द्यायला, काय कार्यक्रम पत्रिका द्यायला 1 वाजता 12. त्याशी त्यांना कोणतरी सरदारजीने काहीतरी बोललं वाटतं लोकांना, काहीतरी आहे ना सेक्टर 3 मध्ये काहीतरी. उगाच काय रात्री मग खाली पिले लोक असतात, काय झालं बिलं तर काय फुकट आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास होईल. तर ते टॅब दिलं तर ते खूप चांगलं केलं, आणि आमचा पण अभ्यास चांगला होईल. आम्हाला वाचता येईल, लगेच कलम कळतील सगळे कलमाचे. ते कलम कलम ऐकून ते माझ्या आता स्वप्नात हल्ली नाना पाटेकरला आहे कलम. खरंच एकदम छान काम होणार आहे याच्यानी. आणि मॅडम अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता काल लायब्ररीमध्ये मॅडम एक गोळीबार झाली, फायरिंग झाली आहे ना बाई. तर माझी अशी मागणी आमच्या सगळ्या सदस्यांना ना बॉडीगार्ड पण द्यायला पाहिजे. नाही काही चुकीचं ना बोलत आहे, सगळ्यांसाठी आहे बरोबर ना. ते 500 कोटीत देणार, त्या 500 कोटीमध्ये माझं मी बोले ना, तर बाकी सगळ्यांचं कसं करणार. तर मॅडम बॉडीगार्ड पण दिलेत एक सुरक्षेच्या दृष्टीने, तर खूप चांगलं होईल मॅडम. आणि अजून नाही ते संपतील ना, थांबा ना. आणि मॅडम आमचा जो गावठाण झोपडपट्टी भाग आहे, त्या भागात भविष्यात क्लस्टर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविले, तर यासाठी आपल्या पालिकेने शासनाकडून विशेष नियोजन करून नागरिकांना सुरक्षित व आधुनिक निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी ही विनंती. आपण बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद.